रजनी ना रजनी होपलेस चॅप्टर कॅरेक्टर पोरगी. मी तिला फोन केला की बाई मला भेटायला आहे, तर मला म्हणती कशी की माझ्या भावाचा बर्थडे. मग काय डोकं हल्लं, गेलो तिच्याकडे. असं सगळं झालंय. रजनी गणेश हा काय चाललंय? काय नाही, एन्जॉयमेंट. मित्र आहेत ना, पार्टी. एन्जॉयमेंट चालू आहे की इंटरव्ह्यू? इंटरव्ह्यू? कोण इंटरव्ह्यू घेतोय? कोण नाही. मी मनीषचे नवीन मित्र. हॅलो बाबा. बंडू आहे, तुम्हाला सांगतो बाबा, गाडी पंक्चर झाली, यांनी लिफ्ट दिली. नवीन मित्र असून जुनेसारखं वागतात. शांत हो, शांत शांत. मोबाईल मोबाईल. अरे जरा शांत व्हा ना. ए तुझ्या खिशात ठेव तुझा मोबाईल. तुझा दे. बाबा माझ्या इथून फोन करत झाले. मुस्काट फोडेन, तोंड बंद कर. हे बघा, तुम्ही खोटं सांगताय. माझे पती आणि मुलगा असं वागणं शक्यच नाही. ते रजनीशीच काय, तुमच्याशीही तसंच वागताय. म्हणूनच त्या दिवशी हवालदार आल्यानंतर तुम्हाला आत पाठवलं त्यांनी. रेखाताई, तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा ना. एक स्त्री म्हणून या घरात तुम्हाला किती मान दिला जातो. मग एक स्त्री स्त्रीच्या वेदना समजू शकते. रजनीवर अन्याय झालाय आणि इतकी वर्ष तुमच्यावरही अन्यायच होतो. मग तुमच्याच घरातल्या पुरुषांकडून. पण तुम्ही तो निमूटपणे सहन करत आला. अजून किती दिवस हे सगळं सहन करणार? हे बघा, तुम्ही वाटेल ते बोलताय. या घरात आमच्यावर कोणी अन्याय करत नाहीये. तुम्ही जा इथून, चालत्या व्हा. ठीक आहे, निघतो आम्ही. पण तुम्ही चुकताय. एक स्त्री असून एका निर्दोष स्त्रीवर होणारा अन्याय सहन करताय, निमूटपणे बघताय, गुन्हेगारांना पाठीशी घालताय. एकदा, फक्त एकदा तुमचा आतला दडपलेला घुसमटलेला आवाज ऐका आणि मग ठरवा तुम्ही जे करताय ते बरोबर आहे की चूक आहे. लावू का बरं? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. हे
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.